पुढची बातमी ही अमरावती शहरातून येते। अमरावती शहरातील वडाळी परिसरामध्ये असलेल्या पारधी बेड्यावरती घोरपडी विकल्या जात असल्याचा प्रकार समोर आलाय। अशी माहिती हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांना मिळाली। त्यांनी ही माहिती वन विभागाला दिली आणि वन विभाग, हेल्प फाउंडेशन आणि पोलिसांनी या बेड्यावर काल रात्री छापा टाकला। यावेळेस कारवाई करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये कारवाई करायला गेलेल्या वन विभागाचे कर्मचारी, पोलीस आणि हेल्थ फाउंडेशनच्या सदस्यांवरती बिथरलेल्या जमावाकडून अचानक हल्ला देखील करण्यात आला। यात 2 जण जखमी झाले तर दुचाकी आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली। अशातही संयुक्तपणे कारवाई करत 4 घोरपडी या जप्त करण्यात आल्यात। एका आरोपीला या दरम्यान अटक देखील करण्यात आली आहे। एक आरोपी मात्र फरार आहे आणि त्याचा शोध अद्याप सुरू आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडून। संजय, अमरावतीमधला एक हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। घोरपडी विकल्या गेल्या आहेत आणि कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यावरती जमावांनी मोठ्या प्रमाणात हल्ला देखील केलाय। काय नेमका हा प्रकार? निश्चितच अमरावती जिल्ह्यातील अनेक पारधी बेड्यांवर या पावसाळ्याच्या सीझन मध्ये खरं तर घोरपडी विकल्या जातात। ही माहिती जी आहे काल हेल्थ फाउंडेशनचे काही सदस्य जे त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी वडाळी परिसरातील ह्या जे पारधी बेड्या, या पारधी बेड्यावर वन विभागाचे अधिकारी, पोलीस कर्मचारी यांना घेऊन गेले आणि ही कारवाई केली। मात्र ही कारवाई करत असताना बिथरलेला जमाव जो आहे, कारण पारधी बेड्यावर कारवाई करायला गेलं की संपूर्ण समाज जो आहे तो संपूर्ण समाज, पोलीस असो की वन विभागाचे अधिकारी असो, कोणी असो, यांच्या अंगावर धावून जाते। आणि काल या कारवाई करायला गेलेला अधिकारी, कर्मचारी आणि जे हेल्थ फाउंडेशन सदस्य होते यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला। मात्र तरी हा हल्ला परतून लावत हेल्थ फाउंडेशनचे सदस्य, पोलीस कर्मचारी आणि वन विभागाचे कर्मचारी यांनी 4 घोरपडे या पारधी बेड्यावरून जप्त केलेल्या आहेत। त्या घोरपडीच्या त्या बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या आणि पावसाळ्यात त्या खाण्यासाठी विकल्या जातात। काल ह्या 4ही घोरपडी जप्त करण्यात आल्या आणि एका आरोपीला अटक करण्यात आली। मात्र एक आरोपी तिथून जो आहे तो पळून जाण्यात यशस्वी झालाय। जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या आहेत ते वन्य प्राण्यांची जी शिकार केली जाते अशी माहिती असते। मात्र बऱ्याचदा कारवाई जी होत नाही। मात्र काल जी कारवाई झाली या कारवाईमुळे निश्चितच